कामाने माणूस कधीच मरत नाही, माणूस कामाच्या ताणाने मरतो हे पहिलं लक्षात असू द्या. ताण कधी वाढतो? काम रेंगाळलं की, रेंगाळून साठवत ठेवलं की, साठवून त्याचा डोंगर झाला की, आणि मग त्या अंगावर कोसळलं की मग ताण येतो. वर्षभर अभ्यासच करायचा नाही आणि परीक्षा आली की पुस्तक घेऊन बसायचं, आता कसं होणार, खतम. सातत्यानं अभ्यास करणारी पोरं परीक्षेच्या काळात निवांत असतात, कारण सगळं अभ्यास झालेला असतो. टेन्शन मध्ये ती असतात ज्याने अभ्यास साठवून ठेवलेला असतो. मुंगी सांगते सतत काम करा, काही होत नाही. अहो सतत काम करून जर माणसं मरत असती तर सकाळी जन्माला आलेली मुंगी 12 वाजताच रामनाम सत्य व्हायला पाहिजे. मुंग्या किती जगतात माहितीये? इवल्याशा मुंगीचं सतत काम करणारं आयुष्य किती असतं? मुंग्यांच्या काही प्रजाती 30 ते 35 वर्ष जगतात. लक्षात असू द्या, सतत काम करणारी माणसं दीर्घायुषी ठरतात आणि निवांत आरामात राहणारी माणसं अल्पायुषी असतात. दीर्घकाळ जगायचं असेल तर सतत कष्ट करत राहा, हे यशाचं सगळ्यात महत्वाचं सूत्र आहे. दर 7 सेकंदांनी एक थेंब पडतो, ते अमेझॉनचं उगम स्थान आहे. दर 7 सेकंदांनी एक पाण्याचा थेंब, 7 सेकंदाच्या एका थेंबानी जगातली सगळ्यात लांब नदी तयार झाली, अमेझॉन. पण हजारो वर्ष झाली दर 7 सेकंदाला पाण्याचा एक थेंब पडतोच. हे सातत्य तुम्हाला यश देत. पाण्याचा एक थेंब कठीण वज्रासारख्या दगडावर अविरत पडत राहतो, आणि एक दिवस तो दगड फुटतो. दगड काय पाण्याच्या थेंबाच्या ताकदीने फुटला नाही, त्याच्या सतत पडणाऱ्या सातत्याच्या सामर्थ्यानं फुटला. तुमच्यात काही असू दे काही नसू दे, तुमचं सातत्य तुम्हाला यश देतं, हे पहिलं लक्षात असू द्या. सतत कार्यरत राहा, कृतिशील राहा, करत राहा.